जय शिवराय. शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. आज काय बोलाव खरंच कळाय ना मला. आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणं नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असत प्रत्येक गावात मनभेद मतभेद असतात. राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असतात. काय बघितलं नाही अंतरवाल्याने. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकरं लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधानात जगायला दिसतं. एवढं सोपं नाही. मला एवढा आनंद झाला ना, मला बोलता येईना. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झालं, मला काहीच सुचत नाही आज काय बोलावं ते. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखाद्या बार आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात एकामेकाला, घेतले की नाही? आहे का नाही? किती जणाला तरी आहे बघ रे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले, सगळे बसले. आपण सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच. पुण्याचं गॅजेटियर आपणच बाहेर काढलं. औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं. 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅजेटियर मध्ये. 25 लाख त्या काळात. आता त्याचे 2 कोटी झाले असते. पुरेचे पुरे बसायला लागले ते पण. त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती आहे मी किती कच बोलतो. मला आज काही सुचायनाच बोलायचं. ते स्वागत बी असं केलं गावकऱ्यांनी की काय कुंकड गुलाल किती जे शिप्याने गुलालच ठेवा.